श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचदा आपण प्रसादाचा शिरा बनवतो। शिरा बनवायचं म्हटलं की आपल्याला असं वाटतं की याला खूप सारं तूप लागेल। आज आपण कमी तुपामध्ये तरीही छान दाणेदार असा चिकट न होणारा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत। छान असा हा शिरा होतो, अजिबात चमच्याला सुद्धा चिटकत नाही। नमस्कार, कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर पहा, मस्त असा या शिऱ्याला कलर आलाय आणि कमी तुपामध्ये सुद्धा छान असा हा शिरा बनवून तयार झालेला आहे। तर चला वेळ न वाया घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात। प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण साहित्य बघून घेऊ। तर त्यासाठी 2 केळी घेतलेल्या आहेत। केळी मीडियम साईजच्या आहेत त्यामुळे 2 घेतल्यात। मोठी केळी असेल तर 1 सुद्धा पुरेशी होईल। पाऊण वाटी तूप घेतलंय, थोडेसे मनुके घेतलेत आणि काजू बदाम कट करून घेतलेत। अर्धा चमचा इलायची पावडर घ्यायची आहे। आता एका वाटीने रवा आणि साखर मी मोजून घेतलेली आहे। 1/2 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी भरून साखर घेतली आहे। तर या मीडियम साईजच्या वाटीने हे दोन्ही मी मोजून घेतलेला आहे। आता याच वाटीने आपल्याला 1/2 वाटी दूध घ्यायचं आहे। साखर आपल्याला 1 वाटीच घ्यायची आहे, कारण 1/2 वाटी साखर खूप जास्त होते आणि शिरा खूप गोड होतो। तर 1/2 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे। प्रसादाचा शिरा थोडासा जास्त गोड असतो। तर आता याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊयात। तर मी 1/2 वाटी दूध एका भांड्यामध्ये टाकून घेतलंय। आता हे दूध आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। एका पातेल्यामध्ये दूध टाकायचं, याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची। आता हे आपण बाजूला ठेवूयात। आपण केळी घेतलेली आहे ती आता आपल्याला कट करून घ्यायची आहे। एका चमच्याने याचे बारीक बारीक असे मी आता तुकडे करून घेते। तर पहा, या पद्धतीने आता सर्व केळीचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता गॅसवरती एक कढई आपण गरम करण्यासाठी ठेवूयात। शिरा बनवण्यासाठी जरा जाड तळाची कढई घ्यायची, म्हणजे रवा पटकन करपत नाही। आता कढई थोडीशी गरम झाली की याच्यामध्ये रवा टाकून घेऊ। हा रवा आपल्याला मीडियम गॅसवरती 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। याच्यामध्ये अजिबात तूप आपल्याला टाकायचं नाही, असाच हा रवा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे। तर फक्त 2 मिनिटांसाठी मी ह्याला असं भाजून घेत आहे। सर्व बाजूनी असं मिक्स करून आपण थोडंसं याला भाजून घेऊयात। आता दुसऱ्या गॅसवरती आपण दुधामध्ये जी साखर टाकून ठेवलेली आहे ते पातेलं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे। तर दुसऱ्या गॅसवरती हे दूध उकळण्यासाठी ठेवायचं आहे। थोडीशी साखर विरघळेपर्यंत आपण याला असं मिक्स करून घेऊ। आता दूधसुद्धा दुसऱ्या गॅसवरती उकळत ठेवलेला आहे आणि रवासुद्धा 2 मिनिटे भाजून घेतला आहे। हलकासा याला लालसर कलर आलेला आहे। आता हा रवा ताटामध्ये काढून घ्यायचा। वापस कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे। दूधसुद्धा मी एक वेळेस असं मिक्स करून घेतलं आहे। आता कढईमध्ये आपण अर्ध तूप टाकून घेऊयात। आता याच्यामध्ये काजू बदाम आणि मनुके आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। गॅस मीडियम ठेवायचा आहे। काजू बदाम खूप पटकन करपले जातात, त्यामुळे गॅस मीडियमच ठेवायचा आहे। थोडंसं तुपामध्ये आपण याला असं मिक्स करून घेऊ, म्हणजे छान असे ते तळले जातात। आता लगेच याच्यामध्ये आपण केळीसुद्धा टाकून घेऊयात। तर पहा, मी याला थोडंसं तळून घेतलं आहे आणि आता लगेच याच्यामध्ये केळी टाकून घेतलेली आहे। केळी आपल्याला व्यवस्थित अशी तुपामध्ये परतून घ्यायची आहे। थोडीशी ही तुपामध्ये मॅश व्हायला हवी इतपत आपल्याला तुपामध्ये याला परतवत राहायची आहे, मीडियम गॅसवरतीच। या पद्धतीने शिऱ्यामध्ये केळी वापरली म्हणजे शिरा काळासुद्धा पडत नाही आणि 2 ते 3 दिवस तरी आरामात टिकतो। असंच जर आपण वरतून शिऱ्यामध्ये केळी घातली
नाहीतर शिऱ्याचा कलर खूप काळा होतो आणि चवसुद्धा वेगळी लागते। या पद्धतीने तुम्ही तुपामध्ये केळी टाकून बघा, चवीला हा शिरा खूप छान लागतो। तर पहा, आता केळीसुद्धा यातील छान अशी तळसल्या गेलेली आहे आणि थोडीशी ती मॅशसुद्धा झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये लगेचच रवा टाकून घेऊ। सर्व रवा या केळीमध्ये आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि अजून मीडियम गॅसवरतीच आपल्याला याला 1 ते 1.5 मिनिटासाठी छान असं भाजून घ्यायचं आहे। आपण सुरुवातीला जो रवा भाजला होता तो खूप चांगला असा भाजला नव्हता, त्यामुळे आता याला चांगला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। शिल्लक राहिलेले तूप आपण याच्यामध्ये अजून टाकून घेऊयात। तर 1 चमचा तूप त्यातलं टाकून घेतलेला आहे। हा शिरा आपण कमी तुपामध्येच बनवला आहे। तसं बघायला गेलं तर प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी जेवढा तुम्ही रवा घ्याल तेवढंच तूप घ्यावं लागतं, पण आपण हा कमी तुपामध्ये प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघत आहोत, त्यामुळे कमी तुपाचा वापर केलेला आहे। तर पहा, व्यवस्थित असं मी याला असं मिक्स करून घेते। रवा आपल्याला अजून छान असा भाजून घ्यायचा आहे। 1.5 ते 2 मिनिटांमध्ये व्यवस्थित असा हा रवा भाजला जातो मीडियम गॅसवरती। रवा चांगला भाजला म्हणजे शिरासुद्धा छान होतो। आता सर्व तूप याच्यामध्ये मी टाकून घेतलं आहे आणि वापस याला आपण व्यवस्थित असं मिक्स करू। थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचा आहे। रवा जर कच्चा राहिला तर शिरा चिकट होतो, दाणेदार असा होत नाही आणि जेवढा तुम्ही याला छान लालसर होईपर्यंत भाजाल तेवढा शिरा छान दाणेदार होतो। तर पहा, आता याचा रंगसुद्धा बदलू लागलेला आहे। थोडासा लालसर हा रवा दिसत आहे। अजून आपण त्याला थोडंसं भाजून घेऊयात। रवा भाजताना सर्व बाजूने असं त्याला मिक्स करत भाजायचा, म्हणजे सर्वीकडून सारखा भाजला जातो आणि कढईला सुद्धा खाली लागत नाही। तर पहा, आता छान असा याला कलर आलेला आहे आणि सुटसुटीत सुद्धा झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही। आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊयात। तर या पद्धतीचा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रवा एकदा व्यवस्थित भाजून घेतला की आपण जे दूध गरम करत ठेवलेलं आहे, दूध गरम झाल्यानंतर गॅस मी लगेच बंद करून ठेवला होता आणि पातेल्यावरती झाकण ठेवलं, ज्याच्यामुळे रवा भाजेपर्यंत दूध थंड होणार नाही, ते गरमच राहील। तर आता गरम दूध आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। थोडं थोडं करत छान असं याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहा, या पद्धतीने व्यवस्थित असं आपण याला आता मिक्स करून घेऊ आणि गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे। सर्व दूध आता मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता हा रवा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे, ज्याच्यामुळे सर्व दूध रव्यामध्ये छान असं मिक्स होईल। तर पहा, या पद्धतीने आता छान असं याला आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि मस्त असा हा शिरा आता बनवून तयार होतो। एकदा ह्याला आता असं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपल्याला याला झाकण ठेवून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे। तर पहा, मी याला आता चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आता फक्त अर्ध्या मिनिटासाठी बारीक गॅसवरती आपण याला झाकण ठेवून असंच ठेवूयात। अर्ध्या मिनिटानंतर लगेच झाकण काढायचं आणि शिरा एकदा मिक्स करून घ्यायचा। गॅस आपल्याला आता लगेच बंद करायचा आहे, खूप वेळ याला गॅसवरती ठेवायचं नाही। इलायची पावडर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि 2 ते 3 तुळशीची पाने। प्रसादाच्या शिऱ्यामध्ये तुळशीची पाने आवर्जून वापरली जातात। आता फक्त याला असं मिक्स करत राहायचं आहे। गॅस आपण बंद केलेला आहे। तर पहा, शिरा आता मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे आणि छान असा तयार झालेला आहे। खूप वेळ जर आपण याला गॅसवरती ठेवला आणि परतवला तर शिरा कडक होतो आणि त्याचे ढेकळेसुद्धा होतात। शिरा मऊ राहण्यासाठी जास्त वेळ त्याला गॅसवरती ठेवायचं नाही।
कमी तुपामध्ये सुद्धा आपण छान असा प्रसादाचा शिरा बनवू शकतो. खूप जास्त तुपाची सुद्धा गरज लागत नाही. मस्त असा दाणेदार आणि कलरफुल हा शिरा बनवून तयार होतो. अजिबात बिघडत नाही. तुम्ही सुद्धा या पद्धतीने प्रसादाचा शिरा करून बघा. कमेंट्समध्ये सांगा कसा झाला आहे तो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.